मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्रातही कोल्ड्रिफ सिरपच्या विक्री उत्पादन आणि वितरणावरती बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। खोकल्याच्या औषधामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील 18 चिमुकल्यांचा मृत्यू। औषधात विषारी केमिकल मिसळल्याचा आरोप। केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांसोबत चर्चा। विषारी रसायन कफ सिरपमध्ये मिसळल्यानं घात। कफ सिरपचा विषप्रयोग, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, सामनामधून ही मागणी। शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेतोय। काटा मारून पैसे कमवणारी कारखाने मी शोधून काढल्यात, त्यांना मी आता दाखवतो। फडणवीसांचा कारखान्यांना इशारा। ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं। मुख्यमंत्र्यांनी करावा फेरविचार। ऊसाच्या प्रतिटन 5 रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवार यांची ही मागणी। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही। सरकारने नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा, लगेच मदत करू, अमित शहा यांची ही ग्वाही। राज्यातील नुकसान भरपाई संदर्भात आराखडा तयार करण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, लवकरात लवकर मदत मिळणार, शिंदेंचं अजितदादांचं हे आश्वासन। राज्य सरकारने नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला दिलेला नाही, शरद पवार यांची टीका। काहींकडून आपत्तीचं राजकारण, टीकाकारांनी आधी आरशात पाहावं, फडणवीसांचं हे उत्तर। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या। रामदास कदम यांची पत्नी थेट माध्यमांसमोर। अनिल परब यांचे हे आरोप सर्व फेटाळले। स्टोव्हमुळे माझा पदर जळालेला, ज्योती कदम यांनी सांगितला थरारक प्रसंग। तर परब यांच्या विरोधात कोर्टात जाणार, रामदास कदम यांचा इशारा। पुणे पोलिसांना निलेश घायवळच्या कोथरूडमधील घरात बंदुकीच्या सापडल्या गोळ्या। तर मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाईल्सही पोलिसांकडून जप्त। मुंबई पालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर। महानगरपालिकेच्या निवडणुकीला वेग, आरक्षण सोडतीकडे लागलंय सर्वांचं लक्ष। विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द। महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी। अतिवृष्टीमुळे उपाययोजना करण्यात स्थानिक जिल्हा प्रशासन व्यस्त। टँक तलावाची मातीची आवारभिंत खचली। गांधी विद्यालय परिसराला तलावाचं स्वरूप। रस्त्यावरती 1.5 ते 2 फूट पाण्यातून नागरिकांचा प्रवास। 9 ऑक्टोबरपासून वीज कर्मचारी 72 तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाणार। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांमधील विविध कामांच्या खासगीकरणाविरोधात संपाचा इशारा। लेहमधील हिंसाचार आणि चौघांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी व्हावी, सोनम वांगचूक यांची मागणी। न्यायालयीन चौकशीच्या आदेशापर्यंत तुरुंगात राहण्याचीही तयारी। मुंबईमध्ये ड्रोन आणि फ्लाईंग कंदील उडवण्यास बंदी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता भंग होऊ नये यासाठी हा पोलिसांचा निर्णय। पनवेल चिपळूण दरम्यान 24 विशेष गाड्या धावणार। दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेचा निर्णय। प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून 30 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार। पाकिस्तान व्याप्त काश्मीरी भारतातील एक खोली, जी कुणीतरी हिसकावली आणि ती पुन्हा मिळवायची आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांचे हे विधान। उत्तर बंगाल आणि सिक्कीममधील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये बालासन नदीवरील लोखंडी पूल कोसळला। अनेक ठिकाणी भूस्खलन। एकूण 71 जणांचा झालाय मृत्यू। महिला विश्वचषकात भारताच्या लेकींनी पाकिस्तानला चारली धूळ। तर 248 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 159 धावांवर गारत। सामन्यातील दमदार कामगिरीसाठी क्रांती गौडला सामनावीर असा पुरस्कार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।